नमस्कार. मी डॉक्टर मनीषा आहेर, अर्थशास्त्र विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती बिमलाबेन खिमजी तेजुकाया, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प, नाशिक. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आर्थिक विकास आणि नियोजन या विषयाअंतर्गत विकसनशील देशांची वैशिष्ट्ये या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विकसनशील देशांची वैशिष्ट्ये यामध्ये आर्थिक वैशिष्ट्ये आणि लोकसंख्याविषयक वैशिष्ट्ये या दोन घटकांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीने अर्थव्यवस्थांचा विचार करत असताना जगाच्या पाठीवर असलेल्या देशांचं क्लासिफिकेशन हे 3 गटामध्ये केलं जातं. एक म्हणजे विकसित देश, विकसनशील देश आणि अल्पविकसित देश. मग त्यामध्ये विकसनशील देशांची वैशिष्ट्ये काय आहेत? या विकसनशील देशांच्या वैशिष्ट्यांचं क्लासिफिकेशन टोटल 4 गटामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये विकसनशील देशांची आर्थिक वैशिष्ट्ये, विकसनशील देशांच्या आर्थिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना या देशांमध्ये दरडोई उत्पन्न विकसित देशांच्या तुलनेने कमी दिसून येतं. त्याचबरोबर आर्थिक मागासलेपणा या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याचबरोबर निर्यातक्षम क्षेत्र या देशामध्ये तुलनेने कमी विकसित झालेले दिसून येतात. म्हणून आर्थिक वैशिष्ट्ये या घटकाचा विचार करत असताना या देशांमध्ये वाहतूक दळणवळणाच्या सुविधांचा देखील अभाव दिसून येतो. त्याचबरोबर या विकसनशील देशांची लोकसंख्याविषयक वैशिष्ट्ये आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासली. लोकसंख्याविषयक वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना या देशांमध्ये प्रकर्षाने एक महत्त्वाचा घटक जाणवतो, तो म्हणजे या देशांमध्ये उच्च दराने लोकसंख्या वाढताना दिसून येते. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या प्रस्फोट झालेला दिसून येतो आणि म्हणून लोकसंख्या प्रस्फोटाचे जे काही दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम देखील या अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजे करत्या लोकसंख्येचं प्रमाण या अर्थव्यवस्थेमध्ये कमी दिसून येतं. त्याचबरोबर लोकसंख्येच्या राहणीमानाचा दर्जा हा निकृष्ट प्रतीचा दिसून येतो. दारिद्र्याचं प्रमाण या अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि या सर्व कारणांमुळे या देशातील लोकांची कार्यक्षमता कमी आहे, सरासरी आयुर्मान देखील कमी आहे. म्हणून लोकसंख्याविषयक वैशिष्ट्यांचा सविस्तर अभ्यास करत असताना या सर्व घटकांचा अभ्यास आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केला आहे. यानंतर आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये परत एकदा विकसित देश म्हणजे काय, विकसनशील देश म्हणजे काय आणि अल्पविकसित देश म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर विकसनशील देशांची सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये काय आहेत किंवा विकसनशील देशांची तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्ये काय आहेत या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मग विकसित देश म्हणजे काय? तर विकसित देश याचा अर्थ असा की ज्या देशामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक दोनही दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास साध्य झालेला आहे अशा देशाला विकसित देश असं म्हटलं जातं. मग संख्यात्मक बदल याचा अर्थ किंवा संख्यात्मक विकास याचा अर्थ असा की त्या देशामध्ये दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे, त्या देशाची उत्पादन क्षमता उंचावलेली आहे. या सर्व बदलांना आपण संख्यात्मक बदल असं म्हणतो. आणि गुणात्मक बदल याचा अर्थ असा की त्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे, त्या देशातील लोकांना आरोग्य, शिक्षण किंवा पाणी पुरवठ्याच्या सुविधा असतील, मूलभूत सुविधा असतील, या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात. अशा प्रकारचे जे बदल आहे त्याला आपण गुणात्मक बदल असं म्हणतो. म्हणून विकसित देश याचा अर्थ असा ज्या देशांचं दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे, ज्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा आहे, ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण उच्च प्रतीचं आहे, ज्या देशामध्ये सरासरी आयुर्मान देखील अधिक आहे, अशा सर्व देशांना विकसित देश असं म्हटलं जातं. म्हणजे एकूणच विकसित देश या संकल्पनेमध्ये त्या देशाचा संख्यात्मक आणि गुणात्मक विकास हा पूर्णपणे झालेला दिसून येतो. मग विकसनशील देश म्हणजे काय? दुसरी संकल्पना आपण बघणार आहोत. विकसनशील देश याचा अर्थ असा की ज्या देशांच्या विकासाचा दर हा विकसित देशांच्या तुलनेने कमी आहे. म्हणजे ज्या देशांमध्ये आर्थिक विकासाची सुरुवात झालेली आहे, आर्थिक विकासाच्या दृष्टीने या देशांनी लक्षणीय वाटचाल केलेली आहे, परंतु या देशांच्या विकासाचा दर हा विकसित देशांची तुलना करता कमी आहे, अशा देशांना विकसनशील देश असं म्हटलं जातं. म्हणजे विकसित देशांच्या तुलनेने ज्या देशांचा विकासाचा दर कमी आहे, म्हणजे अल्पविकसित राष्ट्र जे आहे त्या अल्पविकसित राष्ट्रांच्या दृष्टीने किंवा अल्पविकसित राष्ट्रांच्या तुलनेत विकसनशील देशांचा विकासाचा दर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. लक्षणीय बदल या देशांमध्ये झालेले दिसून येतात, परंतु विकसित देशांच्या तुलनेने या देशांचा विकासाचा दर कमी आहे, अशा देशांना विकसनशील देश असं म्हटलं जातं. आणि अल्पविकसित देश याचा अर्थ असा की ज्या देशांमध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे,
परंतु त्यांनी विकासाची साध्य केलेली जी काही विकासाची पातळी आहे ती अतिशय अल्प आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, या देशांमधील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा निकृष्ट प्रतीचा आहे. त्याचबरोबर या देशांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक बदल खूप मोठ्या प्रमाणात होणं अजून बाकी आहे. अशा देशांना अल्पविकसित देश असं म्हटलं जातं. जगाच्या पाठीवर असणारे जे देश आहे या सर्व देशांच्या आर्थिक स्थितीनुसार, त्या देशाच्या सामाजिक स्थितीनुसार, म्हणजेच त्या देशांमध्ये घडून आलेले संख्यात्मक आणि गुणात्मक बदल याच्या आधारे अशा प्रकारचं 3 गटांमध्ये वर्गीकरण या देशांचं केलं जातं. मग विकसित देश, त्यांच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे, दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे, राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे. विकसनशील देश यांची स्थिती विकसित देशांच्या तुलनेने कमी आहे, म्हणजे या देशांमध्ये विकासाची सुरुवात झालेली आहे, परंतु विकसित देशांइतकी विकासाची पातळी या देशांनी अजून साध्य केलेली नाहीये. त्यांना विकसनशील देश म्हटलं जातं. आणि अल्पविकसित देश म्हणजे ज्या देशांमध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु विकासाचा दर किंवा विकासाची जी पातळी साध्य व्हायला पाहिजे किंवा ज्या प्रमाणामध्ये विकास दर वाढला पाहिजे त्या प्रमाणात या देशांचा विकास झालेला दिसून येत नाही. त्यांना अल्पविकसित देश असं म्हटलं जातं. अल्पविकसित देशांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न असलेले दिसून येतात. मग आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये विकसनशील देशांची वैशिष्ट्ये, यामध्ये विकसनशील देशांची उर्वरित वैशिष्ट्ये म्हणजे लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये आणि आर्थिक वैशिष्ट्ये या घटकांचा आढावा आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विकसनशील देशांची सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर विकसनशील देशांची तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्ये आणि इतर वैशिष्ट्ये या उर्वरित वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. मग विकसनशील देशांची सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जेव्हा आपण बघतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला घटक दिसून येतो ते म्हणजे या देशांमध्ये निरक्षरतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे शिक्षण असेल, शिक्षणाच्या सुविधा असतील किंवा शिक्षणाबाबतची सामाजिक जाणीव जागृती असेल, ही विकसित देशांच्या तुलनेत या देशांमध्ये कमी असल्याचं दिसून येतं. विकसित देशांमध्ये पूर्ण 100% साक्षरता आपल्याला दिसून येते, तुलनेने विकसनशील देशांमध्ये निरक्षरतेचं प्रमाण अजूनही मोठ्या प्रमाणात दिसून येतं. मग निरक्षरता असण्याचं कारण काय किंवा या देशांमध्ये निरक्षरता मोठ्या प्रमाणात असण्याचं कारण काय याचा जर आपण विचार केला तर या देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या या अर्थव्यवस्था मागासलेल्या आहे आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या या अर्थव्यवस्था मागासलेल्या असल्यामुळे साहजिकच या अर्थव्यवस्थांमध्ये शिक्षणाबाबतची जाणीव जागृती जी समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे तितकी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण झालेली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून निरक्षरतेचं प्रमाण या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. शिक्षणासाठीच्या ज्या सोयीसुविधा, शिक्षण प्रशिक्षणाच्या सुविधा देशामध्ये विकसित झाल्या पाहिजे त्या शिक्षण प्रशिक्षणाच्या सुविधा या देशांमध्ये विकसित झालेल्या दिसून येत नाही, म्हणून निरक्षरतेचं प्रमाण जास्त हे या देशांचं सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर रूढी, परंपरा, चालीरीती यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व या देशातील लोक देताना दिसून येतात. रूढी, परंपरा, चालीरीती यांचं पालन करण्यासाठी बऱ्याचदा कर्ज काढून का होईना पण रूढी, परंपरा, सण वार असतील, धार्मिक विधी असतील हे या देशातील लोक करताना दिसून येतात. म्हणजे एका बाजूला आर्थिकदृष्ट्या आर्थिक विकास योजना राबवण्यासाठी ज्या पैशाचा वापर व्हायला पाहिजे त्याचा वापर त्या घटकांसाठी न करता या देशांमध्ये सामाजिक रूढी, परंपरा, चालीरीतींची जपणूक करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो आणि त्याचा परिणाम ज्या घटकांवर किंवा आर्थिक विकासाच्या दृष्टीने ज्या घटकांवर खर्च झाला पाहिजे त्याऐवजी या रूढी, परंपरा, चालीरीती जपण्यावर मोठ्या प्रमाणात खर्च हे देश करताना दिसून येतात. म्हणून रूढी, परंपरा, चालीरीती याचा पगडा या देशातील लोकांमध्ये दिसून येतो. धार्मिक विधी असतील त्या धार्मिक विधीसाठी किंवा धार्मिक विधी करण्यासाठी आपली आर्थिक क्षमता नसेल तरी देखील कर्ज काढून का होईना पण हे लोक हे धार्मिक विधी करताना दिसून येतात, त्या रूढी पाळताना दिसून येतात. कुठेतरी सामाजिक जाणीव जागृती किंवा अंधश्रद्धा या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. धार्मिक विधी असतील किंवा रूढी परंपरा जपली नाही तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील की काय, अशा प्रकारचा दैववादी आणि आशावादी दृष्टिकोन या देशातील लोकांमध्ये विकसित झालेला असतो. ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रूढी, परंपरा, चालीरीतींना महत्त्व दिलं जातं त्या देशातील लोक दैववादी बनतात. म्हणून कामाच्या प्रती प्रतिष्ठा किंवा काम केलं तर आपलं जीवनमान उंचावू शकेल किंवा काम केलं
तर आपण आपल्या राहणीमानाचा दर्जा उंचावू शकतो याबाबतचं ज्ञान या देशातील लोकांना दिसून येत नाही. आणि त्याचा परिणाम रूढी परंपरा चालीरीती जपण्यामध्ये हे देश खूप मोठ्या प्रमाणात गुरफटलेले असतात. या देशातील लोकांची कार्यक्षमता त्यामुळे कमी होते आणि तुलनेने विकसित देशांच्या तुलनेने या देशांच्या विकासाचा दर त्यामुळे कमी दिसून येतो. त्याचबरोबर स्त्रियांना सामाजिक दर्जा कमी. कोणतीही अर्थव्यवस्था असेल त्या अर्थव्यवस्थेमध्ये 50% स्त्रिया आणि 50% पुरुष असा जर आपण लोकसंख्येचा रेशो बघितला तर ज्या देशामध्ये स्त्रियांना सामाजिक दर्जा कमी दिला जातो, ज्या देशांमध्ये स्त्रीचं कार्यक्षेत्र हे फक्त चूल आणि मूल एवढंच विचारात घेतलं जातं, त्या देशामध्ये उर्वरित 50% लोकसंख्या म्हणजे पुरुष लोकसंख्या 50% आहे, ती फक्त वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताना दिसून येते किंवा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये हातभार लावताना दिसून येते. मात्र उर्वरित 50% जी लोकसंख्या स्त्रियांची आहे ती या विकास प्रक्रियेपासून दूर राहते किंवा तिचा विकास प्रक्रियेमध्ये ज्या प्रमाणामध्ये वापर व्हायला पाहिजे त्या लोकसंख्येला विकास प्रक्रियेमध्ये जेवढ्या प्रमाणात सामावून घेतलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात सामावून घेतलेलं दिसून येत नाही. स्त्रियांचा सामाजिक दर्जा कमी आहे म्हणून आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांमध्ये त्यांना कमी लेखलं जातं आणि त्याचा परिणाम स्त्रीचं कार्यक्षेत्र जे आहे ते फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतं मर्यादित आहे अशा प्रकारची मानसिकता या स्त्रियांची देखील विकसित होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजे ते या देशांतून केले जात नसल्याचं दिसून येतं. म्हणजे स्त्रियांना सामाजिक दर्जा जर कमी दिला जात असेल तर त्याचा परिणाम स्त्रियांची विकास प्रक्रियेमध्ये असणारा जो सहभाग आहे तो तुलनेने कमी दिसून येतो आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये या देशांमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये हा एक अडथळा निर्माण होतो. म्हणून सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये हे देखील एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की विकसित देशांमध्ये स्त्रियांना जो दर्जा दिला जातो किंवा विकसित देशांमध्ये स्त्रीचं स्वतःचं जे अस्तित्व आहे तुलनेने विकसनशील देशांमध्ये, अल्पविकसित देशांमध्ये स्त्रियांना तितका चांगला सामाजिक दर्जा मिळत नाही आणि स्त्रियांना तितका चांगला सामाजिक दर्जा जर मिळत नसेल तर त्याचा परिणाम विकास प्रक्रियेवर त्याचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो. त्याचबरोबर अंधश्रद्धेचा मोठा पगडा म्हणजे रूढी, परंपरा, चालीरीती या घटकांचं पालन करत असताना या अर्थव्यवस्थांमध्ये अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात जोपासली जाते आणि अंधश्रद्धा जोपासली जात असल्यामुळे बोंधुगिरी असतील किंवा बाबा भगत असतील यांच्या वर मोठ्या प्रमाणात खर्च हे लोक करताना दिसून येतात. म्हणजे काम किंवा कामाची प्रतिष्ठा किंवा श्रमाला दिली जाणारी प्रतिष्ठा याऐवजी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात या देशातील लोकांमध्ये असल्यामुळे देरेहरी खाटल्यावरी अशा प्रकारची मानसिकता या देशातील लोकांची बनलेली दिसून येते आणि त्याचा परिणाम कामाला जी प्रतिष्ठा दिली पाहिजे किंवा कोणतंही काम छोटं नाही, मोठं नाही किंवा कामाच्या प्रतिष्ठा निर्माण झाल्यानंतर जी कार्यक्षमता या देशातील लोकांची विकसित व्हायला पाहिजे ती तुलनेने विकसित झालेली दिसून येत नाही. म्हणून अंधश्रद्धेचा मोठ्या प्रमाणात पगडा हा देखील एक महत्त्वाचा वैशिष्ट्य या देशांमध्ये दिसून येतं. त्याचबरोबर हक्क आणि अधिकारांबद्दल या देशातील लोकांमध्ये तितकी जाणीव जागृती निर्माण झालेली नाहीये. आपले हक्क काय आहे, आपले अधिकार काय आहे, आपले कर्तव्य काय आहे याबाबत मानवाला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त असतं तेव्हा आपले हक्क बजावत असताना, आपले अधिकार बजावत असताना आपल्या कर्तव्याची देखील जाणीव लोकांमध्ये दिसते. परंतु जर हक्क किंवा कर्तव्य किंवा अधिकार याबाबतचं ज्ञान लोकांना नसेल तर कोणत्या प्रकारच्या योजना देशात राबवल्या जातात, ज्या घटकांसाठी ज्या राबवल्या जातात त्यांच्यापर्यंत ज्ञान कमी असल्यामुळे त्या देशातील लोकांपर्यंत त्या पोचत नाही आणि त्याचा परिणाम ज्या घटकांसाठी ज्या विविध प्रकारच्या योजना केंद्र पातळीवरून राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ ज्या घटकांनी घेतला पाहिजे त्यांना आपल्या हक्क आणि कर्तव्याचं ज्ञान नसल्यामुळे त्या योजनांपासून ते वंचित राहतात आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा किंवा त्यांच्या जीवनमानाचा दर्जा जो उंचवला पाहिजे तो उंचवताना दिसून येत नाही आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये त्या देशातील विकासाचा दर कमी राहतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये यामध्ये या विविध वैशिष्ट्यांचा समावेश होतो की या विकसनशील देशांमध्ये निरक्षरतेचं प्रमाण अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षण प्रशिक्षणाच्या ज्या प्रमाणामध्ये
सोयी सुविधा अर्थव्यवस्थेत निर्माण व्हायला पाहिजे, त्या प्रमाणात सोयी सुविधा निर्माण झालेल्या दिसून येत नाही. रूढी, परंपरा, चालीरीती यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक खर्च करतात आणि त्यातून रूढी, परंपरा, चालीरीती जोपासण्यासाठी आपली आर्थिक क्षमता नसेल, आर्थिक कुवत नसेल तरी कर्ज काढून का होईना, पण ज्या विकास प्रक्रियेवर खर्च करायला पाहिजे किंवा ज्या जीवनमान उंचवण्यासाठीच्या घटकांवर खर्च करायला पाहिजे त्यावर खर्च न करता या देशातील लोक रूढी, परंपरा, चालीरीती जपण्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. त्यातून अंधश्रद्धा, दैववादी दृष्टिकोन, आशावाद या घटकांचा विकास होतो आणि त्यामुळे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा ज्या प्रमाणात उंचवला पाहिजे त्या प्रमाणात उंचवलेला दिसून येत नाही. त्याचबरोबर स्त्रियांना सामाजिक दर्जा कमी दिला जातो, म्हणून स्त्रिया आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये सक्रिय दिसायला पाहिजे किंवा विकसित देशांच्या तुलनेने त्या कमी सक्रिय दिसून येतात. त्याचबरोबर या देशातील लोकांना हक्क, अधिकार, कर्तव्य याबाबतची जाणीव फारशी नसते आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या प्रक्रियेत अडथळे येतात. अलीकडच्या काळामध्ये विकसनशील देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना या परिस्थितीमध्ये काही प्रमाणात बदल झालेला दिसून येतो, परंतु विकसित देशांच्या तुलनेने अजूनही या देशांमध्ये या प्रकारची सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये दिसून येतात. म्हणून सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये या सर्व घटकांचा समावेश होतो. त्यानंतर तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्यांमध्ये अगोदर तंत्रज्ञान म्हणजे काय, उत्पादनासाठी कोणतं तंत्र वापरलं जातं याचा विचार आपण अगोदर करणार आहोत आणि मग तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा विचार आपण करणार आहोत. तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्ये म्हणजे उत्पादनासाठी वापरलं जाणारं तंत्र, उत्पादनासाठी वापरलं जाणारं टेक्निक. उत्पादन तंत्र हे दोन प्रकारचे आहे, एक म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि दुसरं म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र. श्रमप्रधान उत्पादन तंत्र याचा अर्थ असा, उत्पादनासाठी भांडवलाच्या तुलनेने श्रमिकांचा वापर जर जास्त होत असेल तर त्याला आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्र याचा अर्थ असा की उत्पादन कार्यासाठी जास्तीत जास्त भांडवलाचा म्हणजे श्रमिकांच्या तुलनेने भांडवलाचा वापर जर जास्त होत असेल तर त्याला भांडवल प्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. देशामध्ये मनुष्यबळ किती उपलब्ध आहे, देशामध्ये तांत्रिक विकास किती झालेला आहे, देशामध्ये भांडवल निर्मितीचा दर किती आहे यावर त्या देशामध्ये कोणतं उत्पादन तंत्र वापरलं जाईल किंवा कोणत्या उत्पादन तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल हे अवलंबून असतं. म्हणून तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्यांमध्ये या देशांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव दिसून येतो, हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण उत्पादनासाठी वापरले जाणारे तंत्र दोन प्रकारचे असतात हे अगोदर समजून घेतलं आहे. पुढे आपण तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मग उत्पादन तंत्र यामध्ये दोन उत्पादन तंत्र आहे, एक म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र आणि दुसरं म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र. मग प्रगत तंत्रज्ञान म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत त्याचा विचार आपण अगोदर करणार आहोत. प्रगत तंत्रज्ञान म्हणजे नवीन नवीन पद्धतीने उत्पादन प्रक्रिया राबवणं, वडिलोपार्जित किंवा पारंपरिक उत्पादन तंत्राचा त्याग करून आधुनिक उत्पादन तंत्राचा स्वीकार करणं याला आपण प्रगत तंत्रज्ञान असं म्हणतो. मग या प्रगत तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत किंवा कोणते फायदे प्रगत तंत्रज्ञानाचे होतात याचा जर आपण विचार केला तर पहिलं म्हणजे कार्यक्षमतेत वाढ. प्रगत तंत्रज्ञान जर वापरलं जात असेल म्हणजे पारंपरिक उत्पादन तंत्राचा त्याग करून जर आधुनिक उत्पादन तंत्र वापरलं जात असेल तर त्याचा परिणाम देशामध्ये कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते आणि लोकसंख्येची, श्रमिकांची कार्यक्षमता वाढली म्हणजे उत्पादनाचा वेग वाढण्यास मदत होते. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्चात घट होते. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल, कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल याचं ज्ञान प्रगत तंत्रज्ञानातून प्राप्त होतं आणि तशा प्रकारचे कौशल्य विकसित झाल्यामुळे उत्पादन खर्चात देखील घट होते. त्याचबरोबर विक्री खर्चात वाढ म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये विक्री खर्च जो आहे त्यात वाढ घडून येते. नवनवीन शोध प्रगत तंत्रज्ञानामुळे लागतात. प्रगत तंत्रज्ञान शोधण्यासाठी किंवा प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी संशोधनावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आणि त्यातून नवनवीन शोध लागण्यास मदत होते. त्याचबरोबर भांडवलाची बचत होते म्हणजे विविध पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्र वापरल्यामुळे भांडवलाचा जो अपव्यय होतो तो अपव्यय टाळता येतो. त्याचबरोबर विक्री खर्चात वाढ या वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये, वेगवेगळ्या प्रकारचे प्रगत तंत्रज्ञानाचे फायदे दिसून येतात. त्यानंतर मग तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्ये काय आहेत याचा विचार आपण करणार आहोत. त्यामध्ये अल्पविकसित आणि विकसनशील देशांमध्ये जुनाट आणि कालबाह्य उत्पादन तंत्राचा वापर केला जातो.
नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी संशोधनावर जेवढ्या प्रमाणात खर्च व्हायला पाहिजे किंवा संशोधन जेवढ्या वेगाने व्हायला पाहिजे तेवढ्या वेगाने म्हणजे विकसित देशांच्या तुलनेने कमी वेगाने या देशांमध्ये होताना दिसून येतं। आणि त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये जे उत्पादनाचं तंत्र वापरलं जातं ते जुनाट पद्धतीचं आहे किंवा कालबाह्य उत्पादन तंत्र आहे। बऱ्याचदा विकसनशील देश तंत्रज्ञानासाठी विकसित देशांवर अवलंबून राहतात आणि विकसित देश जेव्हा विकसनशील देशांना किंवा अल्पविकसित देशांना तांत्रिक मदत करतात किंवा तंत्रज्ञान पुरवतात तेव्हा ते आपल्या देशामध्ये जे कालबाह्य झालेलं आहे म्हणजे त्याच्यापेक्षा पुढचा शोध त्यांच्याकडे लागल्यानंतर जे कालबाह्य झालेलं आहे जे आता त्यांना तंत्रज्ञान नकोय अशा प्रकारची तंत्रज्ञान ते अल्पविकसित आणि विकसनशील देशांना देतात। संशोधनाचा अभाव, त्याचबरोबर संशोधनावर जेवढा खर्च केला पाहिजे तेवढा आर्थिक क्षमता नसल्याने होणारा खर्च कमी, त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी किंवा संशोधन वृत्ती जी देशातील लोकांमध्ये वाढली पाहिजे तिचा अभाव या कारणामुळे या देशांमध्ये जुनाट उत्पादन तंत्राचा वापर केला जातो। त्याचबरोबर तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण सुविधांचा अभाव, अजूनही या देशांमध्ये सामान्य शिक्षणाबरोबर जेवढ्या प्रमाणामध्ये तांत्रिक शिक्षण प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तांत्रिक शिक्षण प्रशिक्षणाच्या सुविधा या देशांमध्ये विकसित झालेल्या दिसून येत नाही आणि म्हणून तांत्रिक शिक्षण प्रशिक्षणाच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे नवीन तंत्रज्ञान आपण स्वतः विकसित केलं असेल किंवा इतर देशांकडून घेतलं असेल परंतु ते तंत्रज्ञान हँडल करण्यासाठी हाताळण्यासाठी तशा प्रकारचे तंत्रज्ञ किंवा तशा प्रकारचं कौशल्य असणारे श्रमिक आपल्याकडे विकसित होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून या देशांचा विकासाचा दर तुलनेने कमी दिसून येतो। म्हणून तांत्रिक शिक्षण प्रशिक्षणाच्या सुविधा या देशांमध्ये कमी दिसून येतात। या सुविधा कमी असल्यामुळे साहजिकच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी किंवा संशोधनातून आलेलं तंत्रज्ञान हँडल करण्यासाठी तशा प्रकारचा श्रमिक वर्ग या देशांमध्ये विकसित होताना दिसून येत नाही आणि त्याचा परिणाम या देशांमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे येतात। त्याचबरोबर वाहतूक दळणवळणच्या ज्या सुविधा आहे त्या अपुऱ्या प्रमाणात आहे। वाहतूक दळणवळण ही अर्थव्यवस्थेच्या विकासाची रक्तवाहिनी आहे। जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये वाहतूक दळणवळणाच्या सुविधा वाढतील तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या देशामध्ये विकासाचा वेग वाढतो। परंतु वाहतूक दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे रस्ते बांधणी किंवा वाहतुकीच्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्याचबरोबर दळणवळणाचे म्हणजे संपर्क साधने ज्या प्रमाणामध्ये देशात विकसित होतील त्या प्रमाणात देशाचा विकास मोठ्या प्रमाणात होतो। अल्पविकसित आणि विकसनशील देशांमध्ये विकसित देशांच्या तुलनेने वाहतूक दळणवळणाच्या सुविधा देखील अपुऱ्या दिसून येतात। म्हणून तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्यांमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत की या वैशिष्ट्यांनुसार जुनाट व कालबाह्य उत्पादन तंत्र या देशांमध्ये वापरलं जातं। त्याचबरोबर तांत्रिक शिक्षण प्रशिक्षणाच्या सुविधा कमी दिसून येतात। त्याचबरोबर वाहतूक दळणवळणाच्या सुविधा या देशांमध्ये जितक्या विकसित देशांमध्ये विकसित आहे तितक्या विकसित दिसून येत नाही। म्हणून या देशांचा विकासाचा दर हा विकसित देशांच्या तुलनेने कमी दिसून येतो। त्याचबरोबर इतर वैशिष्ट्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे पर्यावरणाच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष। म्हणजे सर्वसमावेशक विकास साध्य करत असताना आपल्याकडे असणारी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा विचारपूर्वक पुढच्या पिढीला ती साधन संपत्ती पुरेल या दृष्टीने त्याचबरोबर साधन संपत्तीचा वापर करत असताना तिचा अपव्यय होणार नाही या दृष्टीने जर वापर केला तर पर्यावरणाची होणारी हानी देखील रोखता येते। पण या विकसनशील देशांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा ड्रॉबॅक्स दिसून येतो तो म्हणजे एका बाजूला विकासाचा दर या देशांचा वाढताना दिसून येतोय दुसऱ्या बाजूला पर्यावरणीय समस्या देखील उग्र रूप धारण करताना दिसून येतोय। म्हणजे या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास साध्य होत असताना एका बाजूला विकासाचा दर जरी लक्षणीय वाढला असेल तर फक्त विकासाचा दर वाढणं महत्त्वाचं नाही त्याचबरोबर त्या देशातील पर्यावरणीय समस्यांची सोडवणूक झाली पाहिजे किंवा पर्यावरणीय समस्या निर्माण कशा होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं असतं। म्हणजे पर्यावरणीय समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड मानवी वसाहत वाढवण्यासाठी किंवा इंडस्ट्रियलायझेशन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करताना हे देश दिसून येतात। त्यामुळे जमिनीची धूप पावसाचं प्रमाण कमी किंवा अतिवृष्टी या
प्रकारच्या असमतोल पर्यावरणामध्ये निर्माण झालेला दिसून येतो। म्हणून विकासाचा दर वाढवित असतानाच या देशांनी पर्यावरणाकडे लक्ष देऊन मग विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परंतु एका बाजूला विकासाचा दर वाढतोय, दुसऱ्या बाजूला पर्यावरणीय समस्या वाढत असतील तर त्याचा त्या देशाच्या विकासाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो। पर्यावरणीय समस्यांचा विचार करत असताना जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा काळजीपूर्वक वापर जर केला तर पुढील पिढीसाठी देखील ती राहील अशा या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे। परंतु या देशांमध्ये पर्यावरणीय दुष्परिणाम जे आहे त्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं दिसून येतं। त्याचबरोबर अस्वच्छ वातावरण म्हणजे अल्पविकसित आणि विकसनशील देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छ वातावरण दिसून येतं। म्हणजे पर्यावरणीय समस्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छ वातावरण जर निर्माण होत असेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छ वातावरणामुळे देशातील लोकांची कार्यक्षमता देखील कमी होताना दिसून येते। कामाच्या ठिकाणी जे पोषक वातावरण असलं पाहिजे, जे आरोग्यदायी वातावरण उपलब्ध झालं पाहिजे ते वातावरण दिसून येत नाही आणि त्याचा परिणाम या देशातील लोकांची कार्यक्षमता कमी होते। त्याचबरोबर रोगराईचं प्रमाण अधिक, खूप मोठ्या सांडपाण्याची जी व्यवस्था केली पाहिजे ती व्यवस्था या देशांमध्ये व्यवस्थित केलेली दिसून येत नाही। त्याचबरोबर जे सूत्रबद्ध शहरांचा विकास व्हायला पाहिजे, पूर्व नियोजनातून शहरांचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास होताना दिसून येत नाही। झोपडपट्टी वस्त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसन करून देखील या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी दिसून येतात आणि त्याचा परिणाम रोगराईचं प्रमाण देखील या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। म्हणून इतर वैशिष्ट्यांमध्ये पर्यावरणाच्या परिणामांकडे दुर्लक्ष किंवा अस्वच्छ वातावरण, त्याचबरोबर रोगराईचं प्रमाण अधिक, या सर्व कारणांमुळे या देशाच्या विकासावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या घटकांचा परिणाम होताना दिसून येतो। तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विकसित देश म्हणजे काय, विकसनशील देश म्हणजे काय, अल्पविकसित देश म्हणजे काय या घटकांचा विचार केला। त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये विकसनशील देशांची वैशिष्ट्ये, यामध्ये तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्ये कोणती आहेत किंवा सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये कोणती आहेत, इतर वैशिष्ट्ये या घटकांचा आपण सविस्तर अभ्यास केला। म्हणून या व्हिडिओ लेक्चरच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट असाइनमेंट मी देत आहे, विकसनशील देशांची सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो याचा जर आपण विचार केला तर विकसित देश म्हणजे काय, ज्या देशातील लोकांचं राहणीमान उंचावलेलं आहे, ज्या देशामध्ये दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे, ज्या देशांमध्ये राहणीमानाचा उच्च बिंदू साधला आहे म्हणून आयुर्मान देखील वाढलेलं आहे, त्या अशा देशांना आपण विकसित देश असं म्हणतो। विकसनशील देश म्हणजे ज्या देशांमध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, विकासाच्या दिशेने या देशांनी लक्षणीय वाटचाल केलेली आहे, परंतु विकसित देशांच्या तुलनेने या देशांचा विकासाचा दर अजूनही कमी आहे, त्याला आपण विकसनशील देश असं म्हणतो। आणि अल्पविकसित देश म्हणजे ज्या देशामध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु विकासाचा दर अतिशय अल्प आहे, अशा देशांना आपण अल्पविकसित देश असं म्हणतो। आणि याच्या आधारे मग विकसनशील देशांची वैशिष्ट्ये, यामध्ये अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आर्थिक आणि लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये अभ्यासलेली होती, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्ये आणि इतर वैशिष्ट्ये या घटकांचा सविस्तर अभ्यास केला। पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत आर्थिक विकासाचे सिद्धांत। धन्यवाद।